जय पवार यांच्या जनता दरबारात दिव्यांग पित्याची आर्त हाक आहे। युवा नेते जय पवार यांच्या नियोजनावर सवाल आहे। वारंवार चक्रा मारूनही काम कागदावरच आहेत असा आरोप होतोय। पहिल्या वेळेस आलतो दादा, त्यावेळेस दादा हयात होते ना। दादा हयात असताना आम्हाला काय भेटून दिले नाही। तिथल्या अधिकाऱ्यांनी नुसतं आमचा मोबाईल नंबर घेतला, मग ते म्हणले तुम्हाला मेसेज ईमेल करेन, ऍड्रेस करेन, तुम्हाला जनता दरबार असल्यानंतर तुमची दादांसंग भेट घालून देतो। पण तसं काहीच झालं नाही आम्हाला। जय पवारने त्यांच्या पीएला सांगितले काय असेल ते ह्यांचं काम करून द्या। पीएने आमच्याकडे दुर्लक्ष केलं। पीए फक्त आम्हाला एवढेच म्हणले की तुमचं ESI मार्फत काय काम असेल ते होऊन जाईल, फक्त ESI आमच्या मार्फत काहीच होणार नाही। माझी दोन्ही मुलं हँडिकॅप आहेत, त्यांना फक्त फिजिओथेरपीसाठी आम्हाला पक्षाकडून काहीतरी मदत हवी। सांगलीच्या जत आणि मिरजमध्ये वादळी वाऱ्याचा कहर आहे। वादळी वाऱ्यामुळे 150हून अधिक घरांची पडझड आहे। विद्युत खांब हे कोसळले आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित आहे। तर सांगलीत भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू आहे। मोठेवाडीच्या मरगुबाई मंदिर परिसरात दुर्घटना घडली आहे। शेडखाली नागरिक थांबलेले होते, भाविक होते आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।